सजग नागरिक टाइम्सच्या बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा। अखिल लोहिया नगर रहिवासी संघतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 10वी आणि 12वी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे गुणगौरव सन्मान पुरस्कार करण्यात आले। या कार्यक्रमात लोहियानगर भागात राहून करिअर घडवणारे व सेवा देणारे डॉक्टर, इंजिनियर, वकील, जज, शिक्षक, विद्यार्थी यांचाही सत्कार करण्यात आला। सदरील कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। माजी नगरसेवक रफिक शेख म्हणाले की आज डोनेशन खूप महाग झाले आहे। विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त मार्क्स घेण्याचे प्रयत्न करावे। हुशार विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यास आम्ही मदत करू। सामाजिक कार्यकर्ते राहुल डंबाले म्हणाले की मुस्लिमांना आरक्षणासाठी भांडण्याची गरज आहे। सामाजिक कार्यकर्ते जावेद खान म्हणाले की विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यास आम्ही मदत करू। लोहिया नगर हा भाग सर्व जाती धर्म मिळून मिसळून राहणारा भाग असून या भागात सर्वजण गुण्यागोविंदाने राहत असताना काही समाजकंटक लोक विष पेरण्याचे काम करत आहे, तसेच त्यांची राजकीय पोळी भाजण्याचे काम करत आहे। त्यांच्या भूलथापांना बळी न पडता यांच्यापासून लांब राहण्याचे आवाहनही करण्यात आले। सदरील कार्यक्रम 27 जुलै शनिवार संध्याकाळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, लोहिया नगर, पुणे येथे संपन्न झाला। विशेष उपस्थिती मौलाना अब्दुल रशीद मिफ्ताही, सामाजिक कार्यकर्ते राहुल डंबाळे होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाना हाफिज सलाहुद्दीन, संस्थापक मोहम्मदिया चॅरिटेबल ट्रस्ट हे होते। पुणे शहरामधील अत्यंत गजबजलेला आणि अत्यंत मागास भाग म्हणून परिचित असलेल्या लोहियानगर भागामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये असणाऱ्या कुटुंबियांपैकी ज्या विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वी मध्ये यश संपादित केलेले, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी यश संपादित केलेले अशा लोकांचा सन्मान सत्काराचा कार्यक्रम आज लोहियानगर रहिवासी संघाच्या वतीने आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम अत्यंत चांगला आणि गेल्या 3 तासापासून सुरू आहे। या कार्यक्रमामध्ये विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केलेले। त्याच्यामधून एक गोष्ट लक्षात आलेली की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे शिक्षण घेण्याची ऐपत नसताना सुद्धा केवळ जिद्द, चिकाटी आणि हुशारी या त्रिसूत्रीच्या आधारे त्यांनी यश संपादित केलेले अशा विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा आहे। या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या। अल्पसंख्याक समुदायाच्या बाबतीत विशेषतः कोणतेही शैक्षणिक आरक्षण नसल्यामुळे 10वी 12वी मध्ये अत्यंत चांगले गुण जरी मिळवले तर उच्च शिक्षणासाठी जे काही त्यांना पुढची मदत मिळणं अपेक्षित आहे सरकार पातळीवरनं ती मिळत नसल्यामुळे मायनॉरिटीजच्या विद्यार्थ्यांचं ड्रॉपआउटचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढले गेलेले आणि या कार्यक्रमातूनच ती चिंता व्यक्त केली गेलेली की जर हुशार आणि गुणवंत विद्यार्थी ड्रॉपआउट होणार असतील तर या देशाचं कसं होईल। आणि त्यातून पुन्हा एकदा जी प्रलंबित मागणी आहे की मायनॉरिटीच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेलं मुस्लिम आरक्षणाची मागणी या निमित्तानं पुन्हा एकदा स्टेजवरनं आम्ही स्वतः देखील केलेली आहे। कारण अनेक रिपोर्ट्स जर आपण पाहिले तर मुस्लिमांचं शिक्षणाचं प्रमाण हे अत्यंत नगण्य आहे। नुकताच केंद्र सरकारने देखील एक अहवाल मागच्याच वर्षी प्रसारित केलेला आहे की मुस्लिम समुदायाचं उच्च शिक्षणातील प्रमाण जे आहे ते देखील कमी कमी होत चाललेले आहे। याला कारण त्यांच्याकडे गुणवत्ता आहे, त्यांच्याकडे सर्व आहे, परंतु संधीची उपलब्धता नसल्यामुळे ते होते। ती संधीची उपलब्धता व्हावी म्हणून आम्ही आज या ठिकाणी मुस्लिम आरक्षणाची मागणी केलेली असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। धन्यवाद। समुदायाचं उच्च शिक्षणातील प्रमाण जे आहे ते देखील कमी कमी होत चाललेले आहे। याला कारण त्यांच्याकडे गुणवत्ता आहे, त्यांच्याकडे सर्व आहे, परंतु संधीची उपलब्धता नसल्यामुळे ते होते। ती संधीची उपलब्धता व्हावी म्हणून आम्ही आज या ठिकाणी मुस्लिम आरक्षणाची मागणी केलेली असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। धन्यवाद। आज या ठिकाणी अखिल लोहियानगर रहिवासी संघाच्या वतीनं आज हा 10वी 12वी मुला मुलींचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या ठिकाणी सर्व धर्म समभाव या पद्धतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मागच्या वेळेला जी काय लोहियानगरमध्ये थोडंसं विचलित परिणाम झालेला होता त्याला न जुमानता सर्व एक सलोख्यानं या ठिकाणी उपस्थित राहून या मुला मुलींचा सत्कार करण्यात आलेला आहे, जेणेकरून या मुलांना पुढचं शिक्षण व त्यांची जी पुढची कारकिर्दी चांगल्या पद्धतीनं जावं म्हणून हा कार्यक्रम लोहियानगरच्या वतीने घेण्यात आलेला आहे। नमस्कार, मी विक्रम अनिल मोरे। आज या ठिकाणी अखिल लोहियानगर रहिवासी संघाच्या वतीनं उत्तीर्ण झालेल्या 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव या ठिकाणी संपन्न केला। आयोजकांचं सर्वात प्रथम या ठिकाणी मी खूप असं कौतुक करतो, कारण त्यांनी नुसतंच या विद्यार्थ्यांना
गुणगौरव न करता त्यांना शाबासकीची थाप दिलेली आहे आणि याच्या पुढे त्यांच्या फ्युचरसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांसोबतच मी त्यांच्या पालकांचंही या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचंही या ठिकाणी कौतुक करतो की त्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम, त्यांनी घेतलेले कष्ट व त्यांची परिस्थिती नसताना त्यांनी स्वतःच्या मनावर दगड ठेवून मुलांना शिक्षणाची कास दाखवून दिली व त्यांना या ठिकाणी यशस्वी केलं. तसेच या विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचे ते सर असतील, मॅडम असतील, त्यांचं या ठिकाणी मी खूप असं कौतुक करतो. आणि या सर्व कार्यक्रमातनं मी एक शिकलो की या ठिकाणी सर्वांनी समतेचा आणि सर्व धर्म समभावचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. याच्यामध्ये नुसतेच मुस्लिम विद्यार्थी नसून सर्व जाती प्रकारच्या विद्यार्थ्यांना यांनी यामध्ये सामील करून एकोपाचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो आणि सर्व या कार्यक्रमाला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. मैं ॲडव्होकेट शाबीर खान, माजी PMT सभासद. आज जो कार्यक्रम आहे लोह्यानगरच्या ज्या युवकांनी जो कार्यक्रम संयोजन केलेला आहे तो सत्कार की विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना एक हौसला म्हणजे त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी, दृढ विश्वास निर्माण करण्यासाठी जो सत्कार घेतलेला आहे, या सत्कारामुळे त्या भागातली मुले ही जर मुलं पुढं या विश्वासावर जर पुढे शिकली तर लोह्यानगर सारख्या दाट वस्तीमध्ये जो आता काही प्रकार चाललेला आहे, शिक्षण जर असेल तर शिक्षणामुळे लोकांना कुठल्याही प्रकारच्या वाईट वृत्ती निर्माण होत नाही. शिक्षण जर नसेल तर शिक्षणामुळे चांगल्या प्रवृत्ती निर्माण होतात आणि शिक्षणामुळे चांगले विचार निर्माण होतात आणि शिक्षणामुळे आपली स्वतःची आणि आपल्या घरच्यांची आणि आपल्या आजूबाजूंची परिस्थिती बदलते. जो आता लोह्यानगरमध्ये जो हा प्रकार काही लोकांनी तो चुकीचा प्रकार म्हणजे त्याचा कायगांडा केलेला आहे, परंतु असा कुठलाही प्रकार नाहीये. लोह्यानगरमध्ये सर्व जातीय सलोखा विश्वास एकमेकाच्या बरोबर राहून आणि एकमेकाला मदत करून होतात. कारण लोह्यानगरमध्ये सारख्या ठिकाणी जर एक डेप्युटी कलेक्टर म्हणजे आमचा श्रावण क्षीरसागर हा उपायुक्त होतो, शाहनवाज अमन पठाण ही मुलगी जज होती, तसेच अनेक म्हणजे PI वकील आहे, कपिल जगताप सारखा डॉक्टर आहे, असे निर्माण होतात. कारण एका आपण परिस्थितीमध्ये राहतो आणि त्या भागामध्ये आपल्याला आजूबाजूंचं सहकार्य मिळत असतं. आजूबाजूला कोण राहतं तो मदत करणार असो कुणी. म्हणजे आज दाट वस्तीमध्ये एकाच ठिकाणी मुस्लिम आहेत म्हणजे एकत्र एक संपूर्ण समुदाय एकत्र राहतो आणि कुठल्याही प्रकारचा असा जो काही पेपरवाल्यांनी काही समाजकंटकांनी जो वातावरण बिघडवण्याचं काम केलं असा कुठलाही प्रकार नाहीये. सो आता तुम्ही बघितलं असेल की या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचा सत्कार आहे, त्याच्यात सर्व जाती धर्माचे लोक आहेत. कारण की आमचं उद्दिष्ट एकच आहे, लोह्यानगरमधल्या परिसरातल्या लोकांचं एकच उद्दिष्ट आहे की मुलगा मुलगी शिकली पाहिजे आणि टिकली पाहिजे, भविष्यात ती मोठी त्यांच्या प्रत्येकाची अपेक्षा आहे. म्हणून आणि आम्ही जो लोह्यानगरमध्ये सर्व मंडळ असतील, सामाजिक संस्था असतील, हे लोह्यानगर शांततामय आणि चांगलं आणि पुढून शिक्षण घेऊन पुढं कसं जाईल आणि लोह्यानगरचं नाव प्रगतीपथावर कसं होईल याकरता हे कार्यक्रम झालेच असतात. आज का ये जो हमारा प्रोग्राम हुआ ये पूरे लोहियानगर बस्ती के एतबार से जितने बच्चे इस साल 2024 में SSC और HSC में पास हुए और टॉपर हुए हैं उन बच्चों का प्रोग्राम किया. तो इसके अंदर हमने कोई भेदभाव ना करते हुए हमारा मकसद आज के प्रोग्राम लेने का ये था कि बुराइयों को हम ख़त्म करें और बुराइयां ख़त्म होंगी एजुकेट के ज़रिए से, तालीम के ज़रिए से. हमारा ये मानना है कि तालीम बुराइयों को ख़त्म कर सकती है. इसलिए हमारी पूरी टीम जितने लोग हैं हमने तालीम को फोकस किया. तो हमने सोचा कि बस्ती का जो माहौल चल रहा है इस माहौल को सही रुख पर लाने के लिए सबसे आसान रास्ता ये है कि हम एजुकेशन को फोकस करें. तो इसलिए आज हमारा ये सम्मान प्रोग्राम था. 10th और 12th के जो बच्चे इस साल पास हुए हैं उनकी हौसला अफजाई का ये प्रोग्राम था. आज लोहियानगर या ठिकाणी अखिल लोहियानगर रहिवासी संघाच्या वतीने 10वी व 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ या ठिकाणी सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये ठेवण्यात आला होता. लोहियानगर सारख्या झोपडपट्टी भागामध्ये राहूनही आज शिक्षणाचं महत्त्व पालकांना व विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात आलेलं आहे असं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणवलंय की आज लोहियानगर भागातील विद्यार्थी 91.5 90
टक्क्याहून पास होत आहेत हे खरंच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप अभिमानाची बाब आहे. मी मोहम्मदिया ट्रस्टच्या सर्व ट्रस्टींना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो की एक चांगला कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला आणि त्यामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. त्यामुळे मी त्यांचंही मनापासून धन्यवाद करतो आणि विद्यार्थ्यांना पुढील काळासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज लोहियानगर या ठिकाणी अखिल लोहियानगर रहिवासी संघाच्या वतीने 10वी व 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ या ठिकाणी सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये ठेवण्यात आला होता. लोहियानगर सारख्या झोपडपट्टी भागामध्ये राहूनही आज शिक्षणाचं महत्त्व पालकांना व विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात आलेलं आहे असं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणवलंय की आज लोहियानगर भागातील विद्यार्थी 91.5 90% पास होत आहेत हे खरंच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप अभिमानाची बाब आहे. मी मोहम्मदिया ट्रस्टच्या सर्व ट्रस्टींना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो की एक चांगला कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला आणि त्यामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. त्यामुळे मी त्यांचंही मनापासून धन्यवाद करतो आणि विद्यार्थ्यांना पुढील काळासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज लोहियानगर या ठिकाणी अखिल लोहियानगर रहिवासी संघाच्या वतीने 10वी व 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ या ठिकाणी सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये ठेवण्यात आला होता. लोहियानगर सारख्या झोपडपट्टी भागामध्ये राहूनही आज शिक्षणाचं महत्त्व पालकांना व विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात आलेलं आहे असं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणवलंय की आज लोहियानगर भागातील विद्यार्थी 91.5 90% पास होत आहेत हे खरंच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप अभिमानाची बाब आहे. मी मोहम्मदिया ट्रस्टच्या सर्व ट्रस्टींना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो की एक चांगला कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला आणि त्यामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. त्यामुळे मी त्यांचंही मनापासून धन्यवाद करतो आणि विद्यार्थ्यांना पुढील काळासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज लोहियानगर या ठिकाणी अखिल लोहियानगर रहिवासी संघाच्या वतीने 10वी व 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ या ठिकाणी सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये ठेवण्यात आला होता. लोहियानगर सारख्या झोपडपट्टी भागामध्ये राहूनही आज शिक्षणाचं महत्त्व पालकांना व विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात आलेलं आहे असं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणवलंय की आज लोहियानगर भागातील विद्यार्थी 91.5 90% पास होत आहेत हे खरंच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप अभिमानाची बाब आहे. मी मोहम्मदिया ट्रस्टच्या सर्व ट्रस्टींना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो की एक चांगला कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला आणि त्यामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना